बांध्यापासून बांध्यापर्यंतचे सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नौका व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत. साध्यापासून बांध्यापर्यंत जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. जी माहिती आपल्या सर्वांसाठी आता अत्यंत फायदेशीर या ठिकाणी ठरू शकते. ज्या माहितीच्या अनुसार जर आपल्याकडे फक्त 10 बाय 10 जागा असेल आणि आपल्याला हे सुचत नाही की या जागेत काय करायला पाहिजे, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण 10 बाय 10 जागेमध्ये गावरान कोंबड्यांचा फार्म तयार केला तर ही 10 बाय 10 जागा आपल्याला घर बसल्या दर महिन्याला कमावून देऊ शकते 30,000चा निव्वळ नफा. जर आपल्याला सुद्धा 10 बाय 10 जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला कमवायचा असेल 30,000चा निव्वळ नफा, तर याच्यासाठी काय करायचे, कशा पद्धतीने करायचे, याच्याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल, तिथंच आपण सर्वांनी त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायला हवं. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही अत्यंत महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या व्यवसायाचा चेहरा मोहराच बदलून टाकू शकते. ज्या माहितीच्या अनुसार जर आपल्याकडे 10 बाय 10 जागा असेल तर या 10 बाय 10 जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दर महिन्याला कमावू शकतात घर बसल्या 30,000चा निव्वळ नफा. मग याच्यासाठी कशा पद्धतीनं नियोजन असायला हवं, कोणकोणत्या आपण गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायला हव्यात आणि कोणत्या चुका आहेत की ज्या चुका आपल्याला या ठिकाणी टाळायच्या आहेत, सगळं या ठिकाणी समजावून सांगतो. जर आपल्याला सुद्धा 10 बाय 10 जागेतून कमवायचा असेल दर महिन्याला 30,000चा निव्वळ नफा, तर याच्यासाठी फक्त व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा, एवढीच आपल्याला मनापासून कळकळीची नम्र विनंती. चला तर मग मित्रांनो, वेळ न वाया घालता कशा पद्धतीनं आपण 10 बाय 10 जागेतून कमावू शकतो दर महिन्याला 30,000चा निव्वळ नफा समजून घेऊयात. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती या ठिकाणी जमिनीची निवड. तर आपल्याला जमीन म्हणजे जागा किती लागणार आहे, तर 10 बाय 10 म्हणजे लांबी 10 फूट आणि रुंदी 10 फूट. मग ही जागा कशी असावी, तर ही जागा या ठिकाणी उंचवट्यावरती असावी. म्हणजे जमिनीला या ठिकाणी लागून जागा नसावी. जर समतल जागा असेल तर काय होते, थोडं पाणी साचलं की आतमध्ये येते आणि ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे कोंबड्यांवरती बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन येण्याची शक्यता असते. म्हणजे वारंवार आपल्या कोंबड्या ह्या आजारी पडू शकतात. जर जागा उंचवट्यावरची असेल तर फार उत्तम आहे. जर नसेल तर थोडंसं काय करायचंय, आपण त्या ठिकाणी मुरूम वगैरे भरून घ्यायचंय. सगळ्यात पहिली जागेची निवड करायची जी केली, त्याच्यानंतर काय करायचे, 4 कोपऱ्यात 4 खड्डे खोदायचे. तर हे खड्डे खोदल्यानंतर त्या असणाऱ्या खड्ड्यामध्ये काय करायचे, आपल्याला त्या ठिकाणी कॉन्क्रीट भरून घ्यायचे. पहिल्यांदा काय करायचं, अँगल वगैरे लावून घ्यायचे. म्हणजे आपण आता खड्डा 1.5 फूट खोदला, तर 1.5 फूट खड्डा खोदल्यानंतर त्याच्यामध्ये एखादं अँगल किंवा एखादं चॅनेल हे सिमेंट, वाळू आणि त्यासोबतच असणारे जे मिश्रण आहे कॉन्क्रीटचं, त्याच्या माध्यमातून, गिट्टीच्या माध्यमातून एकत्र करून घ्यायचे. याच्यामुळे काय होत असते, थोडी मजबूती येतील. मजबूती आल्या भविष्य शेडला काही या ठिकाणी बाधा होत नाही. मग 4 कोपऱ्यात आपल्याला काय करायचे, 4 अँगल रोवून घ्यायचे व्यवस्थित एकदम मजबूत. त्यानंतर काय करायचे, चहूबाजूंनी 4 ते 5 विटांचे थरं घ्यायचे. तर घेतले. त्यानंतर वर मग 4ही साईडनं जाळी लावायची. समोर 3 बाय 7चा दरवाजा सोडायचा आहे. मग वरच्या साईडने सिमेंटचे नाही तर टीनचे पत्र, जे काय तुम्हाला परवडते, योग्य वाटते त्या पद्धतीनं हा निर्णय घेऊ शकतात. फक्त त्या पत्रांना उतार द्यायचा आहे, कारण पाणी वरच्या साईडला शिल्लक राहायला नको. मग या माध्यमातून ही प्रक्रिया आपली कंप्लीट होईल. 3 बाय 7चा दरवाजा आहे, 10 बाय 10चा शेड आहे, सगळीकडून जाळी लावली आहे. आतमध्ये समजा त्या ठिकाणी जागा जास्त उंच नसेल तर 2 विटांचे खालचे थर आहेत, तेवढं भरून मुरूम घ्यायचं, दाबून घ्यायचं. करायचं असेल तर कॉन्क्रीट करून घ्या.
नाहीतर मग धानाची तूस टाकू शकता, पण मला वाटते कॉन्क्रीट केलं तर बेटर राहील, मग त्यावर धानाची तूस टाका, पण आपल्या आर्थिक नियोजनानुसार आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडने एक पाईप टाकून द्यायचा आहे गोल, त्याच्यामध्ये ताडपत्री लावून टाकायची. आपण जसा पडदा कसा करतो घराचा, की बाबा गरज आहे तेव्हा पडदा आपण त्या ठिकाणी झाकतो आणि गरज नाही तेव्हा उघडतो, त्या पद्धतीनं मग काय करायचं की पावसाळा आला की पडदा झाकून घ्यायचा आहे, पाऊस गेला की त्या ठिकाणी ओपन करायचं आहे. थंडीच्या दिवसामध्ये दिवसा ओपन, रात्री बंद करायचे. याच्या माध्यमातून पावसापासून थंडीपासून कोंबड्यांचं त्या ठिकाणी जे ते संरक्षण होऊन जाईल. हे झालं इथं कंप्लीट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळं केलं, आता किती कोंबड्या बसतील हा मुद्दा आहे. तर तुम्हाला सांगतो 10 बाय 10 जागेमध्ये 100 ते 120 कोंबड्या बसतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला इथं बसवायच्या 300 ते 350 कोंबड्या, त्या अलगद बसतील. कशा बसतील? तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी जे आहे ते हवेतील जागा वापरायची, हवेत सुद्धा कोंबड्या बसवायच्यात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा आता आपला शेड जो आहे तो चौरस आहे, चौकोनी येते, याला एकूण किती बाजू येतात? याला एकूण 4 बाजू आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर चहू बाजूंनी आपल्याला काय करायचे, समजा ही जाळी, जाळीला पाऊण फूट जागा सोडायची, म्हणजे 22.5 सेंटीमीटर जागा, म्हणजेच आपण 9 इंच जागा सोडली. तर 9 इंच जागेवरती काय करायचं मित्रांनो, आपल्याला चहू बाजूनी दरवाजा सोडून त्या ठिकाणी 2 फूट, 4 फूट, 6 फूट आणि 8 फूट या हाईटवरती काय करायचं, 1 इंचाचा चौरस पाईप त्या ठिकाणी लावायचे. आता 1 इंचाचा चौरस पाईप नटा बोल्टात फिट करायचा आहे, की भविष्यात कोंबडी त्याच्यावर बसली तर तो पाईप वाकायला नको, आणि कोंबडीला बसण्यासाठीच हे आपण करायचे. तर तुम्हाला सांगतो एका साईडने 10 फुटाचा एक पाईप आहे, असे त्या ठिकाणी आपण 2 4 6 8 या हाईट वरती 4 पाईप लावायला होतं. 10 फुटाचा एक आडवा पाईप, त्याच्यावरती कमीत कमी 15 कोंबड्या बसतात, हे त्या ठिकाणी संशोधनात सिद्ध झालंय. 15x4, कारण एका साईडला 4 त्या ठिकाणी पाईप येतं, 15x4 म्हणजे 60, 60x4 कारण दिशा 4 येतात, तर एका साईडला म्हणजे एका पूर्व दिशेला 60, पश्चिमेला 60, दक्षिणेला 60, उत्तरेला 60, 60x4 म्हणजे 240 कोंबड्या. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो डोक्याच्या वर 8 फूट हाईट वरती आपण त्या ठिकाणी 2-2 फुटाच्या रुंदीवरती 10-10 फूट लांबीचे पाईप आणखीन नटा बोल्टात फिट करू शकतो. असे 3 पाईप बसतील. एका पाईपावर 15 कोंबड्या, 15x3 पाईप बरोबर 45 कोंबड्या, म्हणजे साईडच्या पाईपवरती बसतील 240 कोंबड्या, डोक्याच्या वरच्या पाईपवरती बसतील 45 कोंबड्या. एकंदर आपल्या साईडच्या आणि डोक्याच्या वरच्या हवेत कोंबड्या किती बसल्यात या पाईपवरती, तर एकूण 285 कोंबड्या. या समोर आपण दरवाजा सोडलाय 3x7चा, तिथं आपण जर बघितलं तर 2 फूट, 4 फूट, 6 फूट हाईट वरती त्या ठिकाणी पाईप बसणार नाही, कारण दरवाजा ओपन ठेवायचा आहे. म्हणजे इथं त्या ठिकाणी बघितलं तर 15 कोंबड्या कमी बसतील. 285 मधून ह्या 15 कोंबड्या कमी केल्या तर 270 कोंबड्या हवेत बसतील. त्याच्यानंतर खालची साईड ओपन आहे, तिथे जेवढ्या बसायच्या तेवढ्याच कोंबड्या बसतील, कारण बाकीच्या कोंबड्या हवेत बसल्यात. यानुसार 100 ते 120 कोंबड्या बसायला हरकत नाही. तसं बघायला गेलं तर या ठिकाणी 120 कोंबड्या म्हणजे 275 प्लस 120 म्हणजे 395, म्हणजे 400 साठी हा फार्म एलिजिबल आहे. परंतु आपण कमी पकडायचे, 325 कोंबड्या पकडू आणि त्यासोबत 50 कोंबडे पकडू. तर या पद्धतीने सेटअप तयार आहे. मग बाहेर जसं वातावरण मोकळे तिथं तुम्ही सोडू शकतात, नाही थोडंफार तार कंपाऊंड ओढू शकतात. तर याच्या माध्यमातून बघा, फक्त जर आपण 325 कोंबड्यांचा विचार केला तर 325 कोंबड्यांच्या माध्यमातून दिवसाला किती अंडे बरं मिळतील, तर 325 कोंबड्यांचा विचार केला तर आपला असणारा गावठी कुक्कुटपालनातला जो रेशो आहे तो 45% या माध्यमातून आपण जर विचार केला तर आपल्याला जवळपास 140 ते 160 अंडे मिळायला हरकत नाही, म्हणजे 150 अंडे सरासरी मिळतील. 150 अंडे जर आपण या ठिकाणी रोज मिळवली, कधी कमी होईल कधी जास्त होईल, पण सरासरी 150 आहे. आजचा रेट कमीत कमी 10 रुपयाचा, कारण बॉयलर कोंबडीचा अंडा 8 रुपयाला मिळाले, तर हे अंडा 10 रुपयाला कमीत कमी जायला काही हरकत नाही. यापेक्षा जास्तच रेट आपल्याला मिळू शकतो, पण 10चाच रेट पकडा. आता 150 अंडे जर रोज मिळत असतील, त्याला 10चा रेट जर आपण या ठिकाणी पकडला तर 150 गुणिले 10 म्हणजे किती रुपये झाले हो? 150 गुणिले 10 म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1500 रुपयाची मिळकत झाली. याच्या माध्यमातून आपला एकंदर खायचा खर्च 375 रुपये, कारण एका कोंबडीचा दिवसाचा खर्च 1 रुपयात आपण ऍडजस्ट करू शकतो. त्यासोबत लागणारं जे मेडिसिन आहे ते 25 रुपयात ऍडजस्ट होते, म्हणजे एकंदर दिवसाचा खर्च 400 रुपये. तर 400 रुपये जर 1500तून वगळले तर 1100 रुपये शिल्लक राहतील. जे 100 रुपये शिल्लक आहेत ते 100 रुपये कधी इमर्जन्सीसाठी, कधी मेडिकल ट्रीटमेंटसाठी, कधी ट्रान्सपोर्टसाठी, तर कधी कोंबडीनं अंडेच कमी दिली किंवा घाव कमी मिळाला तर यासाठी. म्हणजे 1500तून 500 गेले, 1000 राहिले, दिवसाला 1000 रुपये निव्वळ नफा आहे.
1000 गुणिले 30 दिवस म्हणजे किती? 30,000 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं फक्त 10 बाय 10 जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म डेव्हलप करून फार अलगदपणे आपण या ठिकाणी कमावू शकता दर महिन्याला 30,000 रुपयांचा निव्वळ नफा. मित्रांनो, अडचणी प्रत्येकाला असतात, अडचणी प्रत्येकासमोर असतात, परंतु ज्या वेळेस आपल्याला स्वतःचं करिअर घडवायचे, ज्या वेळेस आपल्याला या अडचणीतून बाहेर निघायचे, त्यावेळेस कुठंतरी आपल्याला ढोर मेहनत सोडून या ठिकाणी आपल्याला करायची आहे ती स्मार्ट मेहनत. जर बुद्धीचा विचार केला तर जागा अडचण नाही, भांडवल अडचण नाही, समस्या अडचण नाही, तर अडचण आहे ती फक्त आपल्या बुद्धीमध्ये असणारी. तर फक्त काय करा, की स्वतःला जर या असणाऱ्या व्यवसायात झोकायचं असेल आणि खऱ्या अर्थानं जर तुम्हाला कुणाच्या हाताखाली काम करायचं नसेल आणि खऱ्या अर्थानं लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर ही सुरुवात आहे, की ज्या सुरुवातीच्या माध्यमातून आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता. यासाठी सुरुवात आपण या 10 बाय 10 जागेतून करा. 10 बाय 10 जागेत जर आपण गावरान कोंबड्यांचा फार्म तयार केला, तर अशा पद्धतीनं आपण दर महिन्याला कमावू शकता 30,000चा निव्वळ नफा. सुरुवात इथून करा. आणि जर इथून सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो स्काय इज द लिमिट आहे. आकाशात उंच भरारी आपण मारू शकतात. आज हजारोत कमावत आहात, उद्या लाखोत कमावू शकतात. पण जर लाखोत कमवायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये मॅनेजमेंट माझं बारकाईचं असावं, सूक्ष्म असावं. नाहीतर लोकांच्या जीवावर व्यवसाय टाकून तुम्ही बसले आणि घरी झोपा काढीत बसले तर अजिबात मिळकत होणार नाही. जर तुम्ही स्वतः मेहनत करत असाल, भांडवल कमी असू द्या, जागा कमी असू द्या, पण जर स्वतः मेहनत करत असाल, स्वतः सर्व बारीक सारीक गोष्टीचं नियोजन करत असाल, तर तुम्हाला सांगतो लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून तुम्हाला कुणी वंचित करू शकणार नाही. आणि जर खऱ्या अर्थानं लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर यासाठी हवी आहे अचूक मार्गदर्शनाची कास. कारण मार्गदर्शन जर योग्य वेळी योग्य पद्धतीने मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अडचणच उद्भवत नाही. अडचण उद्भवली नाही तर हा व्यवसाय तुम्हाला सांगतो लाखोंचा निव्वळ नफा कमावून दिल्याशिवाय राहत नाही. कारण आपले पूर्वज उगाचच म्हणत नाहीत की गावरान कोंबडी साधली तर त्या ठिकाणी एक सोन्याचं अंड देऊ शकते. एक सोन्याचं अंड म्हणजे काय? तर सोन्याच्या अंड्याचा अर्थ असा येतोय की अंड्याचं वजन आहे 35 ते 40 ग्रॅम. 40 ग्रॅम वजन जर पकडलं तर आज असणारा तोळ्याचा भाव 1.5 लाख रुपये. 1.5 लाख गुणिले 4 म्हणजे 6 लाख रुपये एक कोंबडी कमावून देऊ शकते तिच्या हयातीत, म्हणजे 3 वर्षामध्ये. तर याचा अर्थ लक्षात घ्या. म्हणजे ती कोंबडी साधली याचा अर्थ काय? की ती कोंबडी जगली वाचली तर. आता कोंबडीला जगवायचंय, वाचवायचंय, खाद्य खर्च कमी करायचे, अंड्याचं उत्पादन वाढवायचे, प्रत्येक अडचणीचं सोल्युशन पाहिजे. तर टेन्शन घेऊ नका. नशीब पालटणारी संकल्पना म्हणजे आपल्या उदय सरांची, म्हणजे मी स्वतः डेव्हलप केलेली, विकसित केलेली नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग. जी ऑनलाईन ट्रेनिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करते. ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण एकदा प्रवेश घेतला तर आपली चिंता मिटली, लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग झाला खुला. ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर लक्षात घ्या मित्रांनो, ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी असते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपल्याला प्रथम 7:25 लिंक पाठवली जाते. त्यानंतर 7:30 ऑनलाईन ट्रेनिंग सुरू होते. त्यानंतर सुरुवातीला लेक्चर घेतले जाते एका विषयाबद्दल सखोल माहिती दिल्यानंतर असते वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन. याच्यामध्ये आठवड्याभरात म्हणजे पुढच्या आठवड्यात कोंबडीवर पिल्लावरती कोणते आजार येऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन केलं जाते, माहिती दिली जाते आणि तुम्हाला सूचित केलं जाते, सचेत केलं जाते की बाबा आपल्या कोंबडीवर, आपल्या पिल्लावर हा आजार वातावरणीय बदलामुळे येऊ शकतो. त्याला रोखण्यासाठी आपल्याला हा औषधोपचार करावा लागेल आणि याच्यामुळे आपल्या कोंबडीवर व पिल्लावरती आजाराचं जे अरिष्ट आहे ते येण्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू शकतो. पर्यायाने मृत्यूदर कमी होतो. त्यानंतर तिसरा महत्वाचा त्या ठिकाणी असणारं सेगमेंट आहे ते म्हणजे प्रश्न उत्तराचं. आठवडाभरात जेवढी काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी रविवारी सेगमेंट नंबर 3 मध्ये देतो. ही सर्व प्रश्न लाईव्ह असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं लाईव्ह असतात. कसल्याही प्रकारची गफलत होत नाही. जे काही तुम्हाला आठवडाभरात वाटते, जी काही अडचण वाटते त्याचं सोल्युशन हे करून दिल्या जातंय. मग तुम्ही म्हणत असाल सर आठवड्याच्या एका रविवारी तुम्ही भेटतात, इतर दिवशी अडचणी आल्या तर आम्ही आठवड्याची वाट पाहायची का? सोल्युशन आहे अथवा याच्यासाठी सुद्धा सोल्युशन आहे. दिवसा तुम्ही 3 ते 8च्या दरम्यान, म्हणजे दुपारी 3 पासून संध्याकाळी 8च्या दरम्यान आपल्या लखन सरांना कॉल करू शकतात. ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल करून तुमच्या मनात जे काही प्रश्न आले त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी प्राप्त करू शकतात. म्हणजे रायझिंग स्टार परभणीची ही टीम तुमच्या सोबत या ठिकाणी सावलीसारखी आहे. मी म्हणेल सावलीपेक्षाही जास्त, कारण सावली आपण त्या ठिकाणी जर एखाद्या खोलीत गेलो तर साथ सोडते, पण रायझिंग स्टार परभणीची टीम काही साथ सोडत नाही. म्हणून अतूट नातं जे आहे ते अशाच पद्धतीने आहे. आज कित्येक कुक्कुटपालक बांधव आमच्या सोबत जुळून लाखोंचा निव्वळ नफा कमवत आहेत. तुम्हाला जर कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा.
कसं व्हायचं? सोपी पद्धत आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं या ठिकाणी 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करायचा आहे. तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास काय म्हणतील की यासाठी आपण एक काम करा. WhatsApp नंबर 84 21 82 62 62 जो नंबर आहे, याच्यावरती आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. मग एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा जो फोन पे गुगल पे नंबर आहे जो आहे 8265 088 460 म्हणजे 8265 088 460 हा क्रमांक पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास ही मिळते आणि या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला तर कोणकोणते फायदे होतात? तर तुम्हाला मुख्य 4 फायदे होतात ते खालीलप्रमाणे. पहिला फायदा, आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. दुसरा फायदा, कोंबड्यांसाठी पिल्लांसाठी आदर्श शेड कसा निर्माण करायचा याचं सखोल मार्गदर्शन मिळते, ज्याच्यामुळे आपल्या पैशाची, जागेची, वेळेची आणि मेहनतीची बचत होते. तिसरा फायदा आहे की आपली कोंबडी, आपला कोंबडा, गावरान कोंबड्यांची अंडी आणि पिल्ले यांची विक्री कुठे करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन मिळते, म्हणून विक्रीचं टेन्शन दूर होते. चौथा आणि सर्वात महत्वाचा शेवटचा फायदा, आपली कोंबडी आणि पिल्लं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतंय. कारण कोंबडी आणि पिल्लं यांना आजारी पडू द्यायचं नसेल तर लसीकरण वेळोवेळी करायचं आहे. लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाते आणि लसीकरण केल्यानंतर देखील कोंबडी आणि पिल्लं आजारी पडत असतील तर त्यामागचं कारण शोधून त्यावरती उपाययोजना लगेच केली जाते, औषधोपचार केला जातो, ज्यामुळं मृत्यूदर हा कमी होतो. तर अशा पद्धतीनं सखोल मार्गदर्शन, सखोल माहिती प्राप्त करून आपणही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात. जर तुम्हाला सुद्धा नशीब पालटायचं असेल, कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. नशीब बदला आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी कॉल करा. लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. त्याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. हा व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे. या ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की 10 बाय 10 जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीने कमावू शकतो दर महिन्याला या ठिकाणी ₹30,000 निव्वळ नफा. तरी देखील काही अडचणी या व्हिडिओबद्दल असेल, कुक्कुटपालनाबद्दल असेल, तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्या हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.